नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत न्यू ट्रेंडिंग फ्रंट नेक ब्लाउज। तर बघा, ही डिझाईन सध्या खूप अशी व्हायरल होत आहे आणि मीही खूप साऱ्या कस्टमरचा असा ब्लाउज शिवून दिलेला आहे। तर यात काय असतं, जो फ्रंट नेक आहे तो खूप सुंदर आहे आपला। त्याने काय होतं, फ्रंट साईडला नॉड असते। तर मग नॉड असल्यामुळे काय होतं, शोल्डर आपल्याला किती जोडायचं, शोल्डर किती घ्यायचं, मुंढा किती घ्यायचं हे लवकर लक्षात येत नाही। तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे। ती डिझाईन कशी बनवायची, शोल्डर किती ठेवायचं, मुंढा कसा कटिंग करायचा, त्याचा शेप कसा द्यायचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून हा तुम्हाला कठीण वाटणारा ब्लाऊजसुद्धा खूप सोप्या पद्धतीने आज तुमच्याकडून शिवून होणार। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून काय होईल, तुमचा थोडासा जरी पॉईंट बाकी राहिला बघायचा तर तुमचा ब्लाऊज चुकू शकतो। तर आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय घ्यायचं, उंची। तर माझ्या ब्लाऊजची उंची आहे रेडी मला 14 हवी। छातीचं माप आहे 32चं, तुमचं जे पण माप असेल ते तुम्ही घेऊ शकतात त्यानुसार आपल्या। आणि कंबरचं माप आहे आपलं 28। ओके, तुमच्याही मापानुसार तुम्ही ती कटिंग करायची। तर बघा, मी अस्तर घेतलेला आहे, त्याचा एकच पार्ट मी फोल्ड केलेला घेतला आहे, कारण की मी मागचा पार्ट तुम्हाला अगोदर कट करून दाखवीन, त्यानंतर फ्रंट पार्ट कटिंग करून दाखवीन। तर सगळ्यात पहिले आपल्याला उंची घ्यायची जॉईंटच्या बाजूने। हा जॉईंटचा भाग आहे 14 मध्ये 1 इंच वाढवायचा, आपण 15 घ्यायचे। सरळ अशी एक रेष मारून घेऊया। ही झाली आपली हाईट। आता शोल्डर किती घ्यायचं ते सांगते। मागच्या साईडला आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 6चं। तर ह्या साईडला आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं 6चं। त्यानंतर मुंढा उंची ही आपल्याला 6ची घ्यायची। सरळ एक रेष मारून घ्या, इकडूनही आडवी रेष मारून घ्या। ओके, आता ह्या साईडने आपल्याला मुंढाची उंची घ्यायची। मुंढा उंची किती घ्यायचा, मागच्यासाठी 1.5 इंचावर। आणि हा राऊंड शेप आपल्याला ह्या स्केलच्या साहाय्यानेही बनवता येतो, किंवा तुम्ही हातानेही राऊंड शेप तुम्ही देऊ शकतात। ओके, तर हा घेतला आपण 1.5चा, आणि ही शोल्डर घेतलं 6चं, आणि मोंढा उंची ही आपण 6ची घेतली। आता ह्या साईडने आपल्याला काय घ्यायचं, छातीचा चौथा भाग। आता छातीचा माप आहे आपल्या 32चा, चौथा भाग आला आपला 8। तो आपण इकडे निशाण मारून घेऊया 8 वर, आणि 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेऊया। ओके, तर ही टोटल माप आपलं 10 झालं। आपण खालीही 10चंच माप घेऊया। जरी आपली 28ची फिटिंग असेल, आपण फिटिंगच्या टायमिंगला कमी जास्त करून घेऊया, ते तुम्हाला मी शिवताना नक्कीच दाखवेन। ओके, हे आपल्या फिटिंगचं माप, हे 2 इंचाचं आपलं मार्जिन। शोल्डर आहे 6चं, मुंडा आहे 6चं, छातीचा चौथा भाग आपण 8 घेतला, आणि 2चं मार्जिन घेतला। आता हा झाला आपला मागचा पार्ट रेडी। आता गळाही मी लगेच ड्रॉ करून दाखवते। आता मागच्या पार्टला गळा रुंदी किती घ्यायची बघा। हा फ्रंट नेक डिझाईन आहे, नॉड पुढून आहे। तर याला आपण हुका, मेन काय हुका ह्या साईड, याच्या मागच्या साईडने असतात। तर गळा रुंदी आपल्याला 3.5 वर घ्यायची। ओके, आणि गळा तुम्हाला जो पण हाईट हवी असेल ती तुम्ही घ्यायची। मला हाईट घ्यायची 10ची, म्हणजे शिवून मला 10 आला पाहिजे। मी 10.5चं मेजरमेंट घेते। उंचीला मी 10.5 घेतलं, आणि ह्याही साईडनी 3.5चं माप घेऊन मी हा गळा ड्रॉ करते। आता तुम्ही विचार करा, मी 3.5ची गळा रुंदी का घेतली। तर बघा, ह्या साईडने आपल्याला आयपट्टी हुकपट्टी येणार, याच्यामध्ये अर्धा इंच कपडा आपला जास्त जाणार, म्हणजे रेडी आपला शिवून 3चीच गळा रुंदी होणार। आणि असा जो ब्लाऊजची डिझाईन आहे त्याचं शोल्डर हे 1.5 ते 2 इंचच असतं। आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया। 1ला 2 रेषा कमी, हा राऊंड मी असा घेतला। या साईडने मी जास्त फाकवला नाही। ओके, तुम्हालाही तुमच्या शेपनुसार गळा ड्रॉ करू शकतात। आता हा कटिंग नाही करायचा, मी तो अस्तरावर डायरेक्टली पलटी करणार आहे, किंवा आपण सेम मागचा पार्ट जसा बनवतो सेम तसाच बनवून घ्यायचा। आता हे कट करून घेऊया। ओके, मागचा पार्ट आपला रेडी झालेला आहे। आता आपण फ्रंट नेक ड्रॉ करून घेऊया। हेच फॅब्रिक मी वरती सरकवते, हा पार्ट मी याच्यावर पुन्हा ठेवते।
बघू शकतात मी हाच पार्ट जो फ्रंट केलेला होता म्हणजे कटिंग केलेला होता मॅगच्या साईडचा तो ठेवला. आता काय करायचं, ह्या पार्टपेक्षा आपल्याला पुढचा जो पार्ट आहे थोडासा अर्धा इंच वाढवायचा असतो, कारण की तो प्रिन्स कट असतो. प्रिन्स कटला आपल्याला शेपसाठी अर्धा इंच नक्कीच जास्तीचा घ्यायचा फ्रंट साईडसाठी. ओके, आता हे जे आपलं मार्जिंग आहे ते सेम ड्रॉ करून घेऊया. याच पद्धतीने आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि फक्त आपण हाईटला पुढचा पार्ट अर्धा इंचानी वाढवला आहे. आता काय करायचं, हे डायरेक्टली कट नाही करायचं. आता याला पुढच्या गळ्याचा शेप आपल्याला कॅनव्हासवर बनवायचा आहे. याचं रिझन म्हणजे बघून घ्या. आता हे जे शोल्डर आहे ते 6चाच झाला, मुंड्याचाही शेप 6चाच झाला. फक्त काय करायचं, हा इकडून अर्धा इंच हा राऊंड आपल्याला फ्रंट पार्टसाठी जास्त द्यायचा. हा मागच्या साईडचा शेप होता, हा पुढच्या साईडसाठी आपल्याला अर्धा इंच आपण आतून राऊंड घेतला आहे. ओके, आता ह्या साईडने आपण प्रिन्स कटचा शेप ड्रॉ करून घेऊया. तर बघा, खालच्या साईडने 4 इंच, वरच्या साईडने 4 ते 4.5 इंच आपल्याला हाईट घ्यायची आहे. जर हे लक्ष हे 4.5 घेतलं आणि हे 4 घेतलं. ओके, आता वरच्या साईडने ॲपेक्स पॉईंट मोजला तर तो बरोबर 10.5वर 10 ते येईल. हाईटला जास्त आहे आपला ब्लाऊज, 4.5ची उंची 14.5ची उंची आहे म्हणून तो 10.5वर आपण घेतला. एकच लक्षात ठेवायचं की हे 4 घ्यायचं आणि वरती 4.5 घ्यायचं. आता हा शेप आपण इकडे जॉईन करून घेऊया. ओके, आता आपल्याला या साईडनी 1ला 2 रेषा म्हणजे पाऊण इंच आणि 1ला 2 रेषा इकडच्याही साईडनी पाऊण इंच, दोन्ही साईडनी पाऊण इंच घ्यायचे. ही साईड आपल्याला स्ट्रेट अशी ड्रॉ करायची आणि ह्या साईडने आपल्याला असा नॉर्मली शेप द्यायचा. ओके, तर हा जो पार्ट आहे तो आपल्याला कटिंगमधून बाजूला काढायचा, म्हणजे हा आपल्याला घ्यायचा नाही. हा वेस्टेज पार्ट झाला आपला. ओके, आता बघा इकडं कटिंग होणार, हा जो पाऊण इंच म्हणजे 1.5 इंच हा पार्ट कटिंग होणार आणि शिवायला अर्धा इंच म्हणजे हा पण जो पण 2 इंच मार्जिन घेतलेलं होतं या साईडनी तर तो आपला कटिंगमध्ये जाणार. तर ह्या साईडनी पुन्हा आपल्याला 2-2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. हे तुम्ही खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात द्या. पुन्हा मी फ्रंट पार्टसाठी 2 इंच वाढवले, तुम्हीही तसेच फ्रंट पार्टसाठी 2 इंच पुन्हा एक्स्ट्रा नक्कीच वाढवा. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावा यासाठी मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट वेगवेगळे काढले, अन्यथा मी दोन्ही पार्ट ॲट अ टाईम कापत असते. खूप सोप्या पद्धतीने मी याची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. आता आपण हा पार्ट कट करून घेऊया. आता मागचा, आता हा लक्ष देऊन हा पार्ट नक्कीच कट करायचा. ओके, तर हा प्रिन्स कटचा शेप कट करून घेऊया. हा शेप आपल्याला कट करायचा. हा पार्ट आपल्या काही कामाचा नाही. ओके, आता याचा शेप बघा खूप सुंदर असा बनला. याने प्रिन्स कटचा शेप खूप सुंदर बनतो. सेम याच पद्धतीने तुम्ही प्रिन्स कटची कटिंग करू शकतात. आता हा पार्ट मी मेन फॅब्रिकवर ठेवून कट करणार आहे. आता बाहीची उंची तुमच्या हाईटनुसार तुम्हाला आवडेल तशी तुम्ही घेऊ शकतात. मला छोटीशी बाही घ्यायची 2.5 ते 3 इंचाची, तीही मी घेते. आता हे आज तर मी 4 पदरी फोल्ड केलं. जॉईंटची बाजू बघा ह्या साईडनी आहे, या साईडने मी जॉईंटची बाजू ठेवली. घडी आपल्याला 10 ते 10.5ची आली पाहिजे. तर आडवं माप घेतलं बघा, 10 ते 10.5चं माप आपल्या बरोबर इथपर्यंत येत आहे. तुम्ही पण 10.5चंच माप ठेवा. आणि उंची आपल्याला शिवून 4ची हवी, 1 इंच वाढवायचा म्हणजे 5ची बाही उंची घ्यायची. मला बॉक्स बनवून घेतला. आता हा जो सुट्टा भाग आहे त्या साईडने मी 2.5 इंच घेतले, मध्येही 2.5 इंच घेतले. आता हा बाईचा शेप मी ड्रॉ केला आणि 1.5 इंच आतमध्ये घेऊन हे तिरपी रेष मारली. ओके, बाईचा शेप खूप सोप्या पद्धतीने मी करत असते. हा जो अर्धा इंचाचा पार्ट आहे मी जेव्हा शिवत असते त्यावेळेस कटिंग करत असते. तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच तुम्हालाही समजलेलं असाल. खूप सोपी पद्धत आहे जेणेकरून बाही उलटी पलटी होत नाही. ओके, जर हे व्हिडिओ माझे बघितले नसाल नक्कीच तुम्ही माझे ब्लाऊजचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल हा जो मी पार्ट आहे कसा आणि केव्हा कट करत असते.
बाहीची ही आपली कटिंग झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घेऊया. पीस आहे थोडं डिझाईनचं आहे. आता ही जी ब्रॉड ते हे दिलेलं आहे प्रिंट, तर हे जाईल माझी बाहीसाठी आणि इतर पार्ट आहे माझा प्लेनमध्ये, बघू शकतात. तर मी याची घडी घालून घेतली. हा जो पार्ट आहे आपला बाहीचा आहे, तर बाही ठेवताना कशी ठेवायची बघा. या साईडनी मी असं ठेवणार. ही जी लाईन आहे ती बघायची आपली डिझाईनची. तुमचं जर प्लेन फॅब्रिक असेल तरीही चालेल. अशा पद्धतीचं जर ब्लाऊज पीस असेल तर या पद्धतीने तुम्ही ठेवून कट करू शकतात. तर ही जी खालची प्लेन बाजू आहे आपल्याला फ्रंटसाठी बघा नॉट लावायची आहे. तर आपण हा शेप कट करून घेऊया अर्धा इंचावरून. ओके. आणि ही बाही ठेवून आपण कट करूया, म्हणजे ही बाहीसाठी डिझाईन आहे. ओके. आता याला जॉईंट करायचं आहे. जॉईंट करण्यासाठी मी सरळच हा कट करून घेते आणि ह्या साईडनी मी जॉईंट करून बाही रेडी करून घेईन. आता बॅक पार्ट आपण जॉईंटच्या बाजूने ठेवूया. बघा हा जॉईंट आहे. जॉईंट नक्कीच लक्ष देऊन बघा. जॉईंटच्या बाजूने हा बॅक पार्ट ठेवला. आता हा जो पार्ट आहे आपल्याला म्हणजे पुढच्या हुकाचा नसून मागच्या हुकाचा आहे, तर आपल्याला हाही जॉईंटच्या बाजूनेच ठेवावा लागेल. कपडा व्यवस्थित मॅनेज करून घेत चला. तर हे लक्षात घ्या की दोन्ही पार्ट आपल्याला फ्रंट पार्ट आणि हा पुढचा जो प्रिन्स कटचा शेप आहे तो दोन्ही आपल्याला जॉईंटच्या बाजूने कट करायचे असतात. आता आपण हे फॅब्रिक म्हणजे कट करून घेऊया. तर थोडं थोडं जास्त असं आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं. आता हा पार्ट जोरासा खालीवर येतो मी एकसारखा करून घेते, जेणेकरून आपला हा जो पार्ट आहे प्रिन्स कटच्या साईडचा तोही आपला व्यवस्थित असा कटिंग होईल. ओके. आता हा थोडासा जरी फॅब्रिक कमी पडला तरी हा जॉईंटच्या बाजूने जाईल, त्याच्यामुळे काही जॉईंट करायची गरज पडणार नाही. तुमचं जर प्लेन फॅब्रिक असेल तर खूप पटकन असं पार्ट ठेवून जॉईंटच्या बाजूने जॉईंट हे ठेवून पटकन असं कट होईल. हा थोडा प्रिंटेड आणि वर्कवाला ब्लाऊज होता, त्याच्यामुळे ठेवायला थोडासा बघूनच ठेवावं लागतं. तर बघा ही आपल्याला फ्रंट नेकसाठी जी नॉड हवी आहे त्याच्यासाठी ही फॅब्रिक उरलं आहे प्लेनमध्ये, तेही मी एकसारखं असं कटिंग करून घेते. ओके. तर 2 पट्ट्या आपल्या ऑलरेडी आहे आणि ही आपल्याला नॉडीसाठी काम येईल. आणि हा पार्ट आपला उरलेला आहे तो आपला जॉईंटसाठी येईल. चला कटिंग नक्कीच तुम्हाला समजलेली असन. आता मी तुम्हाला मेन फ्रंट पार्ट शिवायचा कसा ते दाखवून, त्यानंतर बाही तर जॉईंट करून मी ती रेडी करून घेणार आणि दुसरं म्हणजे मागची साईडही मी पूर्ण रेडी करून घेणार. याचं रिझन असं, जर मी तुम्हाला मागचा पार्ट आणि बाही दोन्ही पूर्ण शिवायचं दाखवलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा कंटाळा येईल आणि नक्कीच तुम्हाला मागचा पार्ट शिवता येत असणार आणि बाहीही शिवता येत असणार. तर आपण फ्रंट पार्टवर व्यवस्थित असा फोकस करूया, खूप महत्त्वाचं आहे. आणि शोल्डर वगैरे कसं जॉईंट करायचं आणि मोंढ्याला शेप पण कसा द्यायचा हे मी तुम्हाला नक्कीच प्रॉपरली या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दाखवणार आहे आणि याची फिटिंग पण नक्कीच दाखवणार आहे. चला आपण सुरुवात करू शिवायला. तर बघा आता शिवताना सगळ्यात अगोदर आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊया. फ्रंट पार्टसाठी बघा गळा कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते. तर मी हे कॅनव्हास घेतलं आहे. आपला पुढचा गळा आपण 7चा घेऊया. जॉईंटच्या बाजून मी 7वर निशाण मारते. ओके. आणि गळा रुंदी आपल्याला फ्रंट पार्टसाठी 3 इंच घ्यायची. तुम्ही 7 साडेसातचा घेऊ शकतात किंवा 6चा, तुम्हाला आवडेल त्या उंचीनुसार गळ्याची उंची वाढवा, पण जी रुंदी आहे ती 3 इंची ठेवा. ओके. असा बॉक्स बनवून घेतला. आता खालून वरती 2 इंच घ्यायचा आणि आतमध्येही 1.5 ते 2 इंच घ्यायचं. आता हा शेप आपण बनवून घेऊया.
आता ह्या साईडने काय करायचं, अर्धा इंच खाली जायचं आणि ह्या शेपपासून आपल्याला असा शेप देऊन हा शेप आपल्याला इकडं जॉईन करायचा. बघितला? हा मी 1.5 इंच आतमध्ये घेतला आणि असा इकडून 2 इंच घेतला आणि इकडे 1.5 इंच घेऊन हा शेप अर्धा खाली घेतला आणि हा शेप असा इकडं त्याला जॉईन करून घेतला. आता ह्या साईडनी आपण तो गळा सेम ड्रॉ करून घेऊया. साईडने आपण कॅनव्हास थोडासा कट करून घेऊया. 1-1 इंचाचा कॅनव्हास ठेवून आपण तो कट करून घेऊया. बघा यासारखा शेप तयार झाला. जर तुम्हाला हा शेप फाकवायचा असेल तर तुम्ही तो फाकवू शकतात. आता हे जे अस्तरचा फ्रंट पार्ट आहे आपण ते असं ठेवायचं आणि मध्ये एक शिलाई आपण मारून घेऊया. आता बघा हा जो शेप आहे आपल्याला थोडासा जास्त वाढवता येईल. मला नाजूक छोटासा हा होता तर मी हा छोटासा असा ठेवला. अस्तरावर आपण तो पार्ट ठेवला. आता जो मेन फॅब्रिक आहे आपण फ्रंट पार्टचा कट केलेला तेही असं ठेवायचं. सेंटरवर सेंटर ठेवूया. व्यवस्थित चेक करायचा. इकडे आता पुन्हा आपल्याला शिलाई मारायची. आता आपण जी नॉट बनवलेली होती ती अगोदर इकडे किंवा असंही करता येईल आपल्याला. हा गळा आपण शिवून घेऊया. हा जो ड्रॉ केलेला आहे आपण त्याच्यावर शिलाई मारूया. ओके. आता काय करूया, हा जो पॉईंट आहे आपल्याला इकडे नॉट टाकायची. ओके. तर याच्यातून आपण हे जे 1-2 टाके आपण ओपन करूया. जर आपण ही शिलाई न मारता अगोदरच नॉड याच्यामध्ये टाकून दिली असती तर नॉड इकडे तिकडे सरकली असती. ती सरकू नये म्हणून आपण ही शिलाई मारून घ्यायची आणि असे 1-2 टाके आपले पॉईंट असले उसवायचे. आता उसवल्यानंतर ह्या साईडने आपण तिकडे नॉड अटॅच करून घेऊया. तर बघा मी ह्या अशा रेडीमेड सारख्या 2 नॉड बनवून घेतल्या आहे. तुम्हाला जर डायरेक्ट पलटी करायची नॉड हवी असेल तुम्ही तीही म्हणजे लावू शकतात, पण मला जास्त जाड नॉड नको आहे आणि ही युनिक अशी वेगळी नॉड मी बनवलेली. जर तुम्हाला ही अशी नॉड बनवायची असेल तर मी माझ्या चॅनलवर नॉड कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही नक्कीच तो बघू शकतात. आता हे ओपन केल्यानंतर मी ह्या गळ्याला अगोदर 1/2 इंचावर कट करून घेते शिलाईच्या आत. ओके. आता आपण नॉर्मली कट मारूया. कट नक्कीच व्यवस्थित मारायचे जेणेकरून हा आपला जो गळा आहे व्यवस्थित असा पलटी होईल. आता गळा पलटी करण्या अगोदर आपण ही नॉट जे इकडे ओपन केलेले होता तिकडे आपण ही नॉट अशी त्याच्यामध्ये टाकून देऊया. हे ओपन केल्याबरोबर हा टाका वरती ओपन होतो आणि आपल्याला आता फिनिशिंगमध्ये ही नॉट पॅक करता येईल. तुम्हाला ही नॉट म्हणजे अशी बाहेरून न लावता असं फिनिशिंगमध्ये लावता आली पाहिजे. आणि मी जी स्टेप सांगितलं त्या स्टेपनुसार जर तुम्ही ही नॉट लावली तर आपला आकारही चुकत नाही आणि नाडीचीही फिनिशिंग छान येते. बघा ही नॉट एकदम व्यवस्थित अशी बाहेर आली. आता इकडेही आपण गळ्याच्या शेपनुसार पुन्हा 1-1 शिलाई मारून घेऊया. आता आपण गळा पलटी करून घेऊया. व्यवस्थित हा आपला पॉईंट निघाला. बघा किती फिनिशिंगमध्ये आणि आकारानुसारच ही आपला शेप बनलाय. तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही नॉट टाकत चला. बघा नॉर्मली आपण जे कट मारले होते त्याच्यामुळे आपला गळा खूप सुंदर असा पलटी झाला. बिलकुल अस्तरचा कपडा दिसत नाही आणि ही दोरी पण बघा किती सुंदर बारीक अशी नाजूक डिझाईनवाली दिसते. तुम्हाला हा जर शेप वाढवायचा असेल तर आकारामध्ये थोडासा चेंज तुम्ही
असं जास्त डीपमध्ये वाढवू शकतात. ओके, तर बघा हा किती सुंदर आपला गळा दिसतोय. आता आपल्या याच्यावर दाब शिलाई द्यायची. तर बघा आपण दाब शिलाई दिली आणि आपला गळा रेडी झालेला आहे. आता ह्या साईडने आपल्याला नॉडला लटकन लावायचे. आता उलटा करून हा पाट आपण एकमेकांना जॉईन करून घेऊया. आता हे एक्स्ट्राचं आपण फॅब्रिक कट करून घेऊया. आता बघा आपण साईडचा जो प्रिन्स कटचा शेप आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून फ्रंट पार्ट पुन्हा तयार करून घेऊया. आता बघा हा प्रिन्स कटचा साईडचा पॅटर्न आहे, त्याला मी अस्तर जोडून घेत आहे. किनारी सगळी शिलाई मारून घ्यायची. उलट्या फॅब्रिकवर हे पार्ट आपल्याला असे ठेवायचे. आता हा साईडचा कपडा आपण कट करून घेऊया. बघा आता हा जो कपडा कमी पडलेला आहे आजही तो फिटिंगमध्ये जाणार, त्याच्यामुळे इकडे मी जॉईन करत नाही आहे. आता हे पार्ट सरळ ठेवायचे आणि बघा ह्या साईडने असा हा अर्धा इंचावर शिलाई मारून हा पार्ट आपण जोडून घेऊया. डबल शिलाईने हा पॅक करून घ्यायचा. तर ह्याही साईडने आपण तसाच जोडून घेऊया. बघा हा आपला पार्ट किती सुंदर असा जॉईंट झाला आहे. कुठे चुनी वगैरे पडली नाही आणि व्यवस्थित असा त्याचा शेप पण आलेला आहे आणि कटोरीसारखा तो फुगत पण आहे. ओके, आता आपण काय करूया, आपण हाईट आपली चेक करून घेऊया. बरोबर 14ची हाईट उरती. आपल्याला डायरेक्टली पुढेही हा कपडा कट करता येतो. तो कसा करायचा तेही सांगते, पण तुम्ही हाईट चेक करायची. जर तुमच्याकडे कपडा जास्त अवेलेबल असेल तेव्हाच ही स्टेप करायची, नाही तर तुम्ही दुसरा 2 इंचाचा पट्टा घेऊन इकडे तो पट्टा फोल्ड करून ही जी पट्टी बनवायची असते. आता मी हा डायरेक्टली फोल्ड करते. बघा एकदम फिनिशिंगमध्ये आपला हा खालचाही पट्टा फोल्ड झालेला आहे. तर फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता आपण बॅक पार्ट याला कसा जोडायचा, शोल्डर कुठे म्हणजे शोल्डर किती ठेवायची, ती कशी कट करायची आणि मोंढ्याची उंची किती घ्यायची, हा प्रॉपरली व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. तर बघा फ्रंट पार्ट आपला पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपण मागचा पार्ट बनवलेला आहे तोही तुम्हाला दाखवते. तर बघा मी मागील पार्ट हा बनवून घेतला आहे. गळा कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलेलं होतं. आता मी याला पूर्ण बनवून घेतला आणि मागची आयपट्टी हुकपट्टी बनवलेली. तुम्हाला जर मागच्या गळ्याची आयपट्टी हुकपट्टी बनवता येत नसेल तर मी माझ्या चॅनलवर मागील गळ्याच्या हुकपट्टीचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्कीच तो बघू शकतात. आणि या पद्धतीने सेम त्या पद्धतीने हाही गळा आपल्याला तसाच बनवायचा आहे. तर टक्स वगैरे मारून सगळा रेडी केला. आता हा जो आहे मी एकावर एक 5 नंबरची शिलाई देते, जेणेकरून फिटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. फिटिंग झाल्यानंतर ही टीप आपल्याला खोलावी लागते. ओके, आता मेन आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. तर सरळ हा पार्ट ठेवला. अर्धा इंचचं आपण शोल्डर शिवायचं आहे. आता हा व्हिडिओ फक्त मी फ्रंट पार्ट न दाखवता पूर्ण शिवून दाखवते. याचं रिझन प्रत्येक जणांना बघा हे असे शोल्डर कमी झालेले अशा गळाई जेव्हा आपण बनवत असतो त्यावेळेस होत असतं. तर अशा वेळेस किती शोल्डर ठेवायचं आणि कटिंग कसं करायचं हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे.
तर गळ्याच्या बाजूने आपलं शोल्डर एकदम बरोबर आलं पाहिजे. बाकी मुंड्याच्या साईडनी पुढे मागे झालं तरीही चालतंय. असं क्रॉसमध्येच आपल्याला हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. डबल आपण लॉक करून घेऊया. आता हे पार्ट आपण एकावर एक अशी ठेवूया. आता तुम्ही बघू शकतात हा जो फ्रंट पार्ट आहे आपला शोल्डरचा मोठा झालेला आहे आणि मागची साईड आपली ही छोटी झालेली आहे. किंवा तुमचा एखादा पार्ट पुढे मागे होऊ शकतो, पुढचा होऊ शकतो किंवा मागचा होऊ शकतो. अशा वेळेस आपण काय करायचं, हे एकावर एक असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. सेंटर आपल्याला चेक करायचा. आता हे जे मी काम सांगत आहे तुम्हाला एकदम प्रॉपरली तुम्ही सेम त्याच पद्धतीने करा, जेणेकरून तुम्हालाही समजेल कसं कटिंग करायचं. अशा वेळेला आपण शोल्डर कितीचा ठेवूया, 2चा ठेवूया. 1-2चं निशाण मारायचं आणि 1-2चं निशाण मारायचं. ह्याही साईडने सेम 1-2चं निशाण मारायचं आणि 2.5चं निशाण मारायचे. असे 2 निशाण मारायचे, जेणेकरून 2वर आपण शिवणार आणि 2.5वरून आपण कट करणार. आता मुंढा उंची आपण घेऊया 5.5ची. असं 5.5चं एक निशाण मारून राऊंड शेप आपण बनवून घेऊया. तर हा एक्स्ट्राचा कपडा आपण तो कट करून घेऊया. एकसारखं खालचाही पॉईंट पाहायचा, प्लेन असं करून घ्यायचं. बघितलं मी एकसारखा हा मुंड्याचा शेप कट केलेला आहे. तर ह्याही साईडने तेच करूया. हा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया, जेणेकरून मागची आणि पुढची पाट आपला एकसारखा येईल. 5.5वर आपण निशाण मारणार आणि हा शेप आपण असा करून थोडासा गोल राऊंड शेप आपण इकडे देणार. ओके, बघू शकतात. आता फ्रंट पार्टला आपण काय करूया, पुन्हा थोडासा शेप इकडं देऊया 1.5 इंचावर. फक्त आपल्याला फ्रंट पार्टला आपल्याला हे कटिंग करायचं, मागच्या साईडने आपल्याला हे कट करायचं नाही. फक्त इकडं थोडासा टर्न मारायचा. हे बघा, जरी ही डिझाईन जरी असली तरी आपल्याला हा पार्ट कट करावा लागतो, जेणेकरून तो म्हणजे त्या काखेमध्ये गोळा गोळा दिसत नाही आणि व्यवस्थित आपली फिनिशिंग दिसत असते. दिसला? तर हे खूप सारे बारीक पॉईंट असतात जे मी तुम्हाला सांगते, नक्कीच तशा फॉलो करत चला. आणि तुम्हाला माझ्या ह्या पॉईंट कसे वाटतात ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बघा, आपलं हे मुंढा कटिंग आणि शोल्डर कटिंग झालेलं आहे. आता आपण याला बाही बसवून घेऊया. आता बघा, ही स्लीव्ज मी बनवून घेतलेली आहे. तर याला कपडा कमी होता बघा, कटिंगमध्ये दाखवलेला होता की याला मी जॉईंट करून दाखवणार. तर मी ही पूर्ण तयार करून घेतली आहे. जर तुम्हाला बाहीला जॉईंट देता येत नसेल तर मी याचाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बाहीला जॉईंट कसा द्यायचा, तो तुम्ही नक्कीच बघू शकतात. जर बघितलेला नसाल तर नक्कीच तो बघा, जेणेकरून तुम्हालाही अशी फिनिशिंगमध्ये हा बाही जॉईंट करता येईल. हेच नाही तर दुसऱ्या ब्लाउजांनाही बाही जॉईंट करायला प्रॉब्लेम येत असतो. तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हीही अशी फिनिशिंगमध्ये जॉईंट देऊ शकतात. ओके, आता बाहीचा शेप देण्याची मी पद्धत तुम्हाला बघा, 1/2 इंच आतमध्ये खोल जो भाग असतो तो मी देत नसते. तो कसा देते, ज्यावेळेस अशी बाही पूर्ण रेडी करून घेतली, ही बाही एकावर एक मी अशी ठेवते आणि हा थोडासा शेप पूर्ण असं व्यवस्थित एकसारखं मी फॅब्रिक करून घेते. ओके, आता एकावर एक ठेवल्यानंतर हा एक बाही उचलायची, अशी ठेवायची, म्हणजे हा जो मत्स्य शेप आहे तो आपल्या मध्ये येणार आणि किनार आपली साईडने जाणार. आता इकडून फक्त 1/2 इंचाचा हा शेप आपल्याला इकडे असा बनवायचा. याचं रिझन असं, म्हणजे जे आपण बाही शिवत असतो त्यावेळेस म्हणजे इकडची साईड पुढची साईड मागे, मागची साईड पुढे, असं काही प्रॉब्लेम येत नाही. तर हा मी फक्त वरचा पार्ट कट करत आहे 1/2 इंचाचा. हे बघा, तर ही सेंटर घ्यायचा. मग एकसारखं हे कटिंग झालेलं आहे. आता हा थोडा कमी पडतो, त्यालाही मी थोडासा कट करून घेणार.
तर बाहीला शेप कसा दिला हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण ते जॉईन करून घेऊया. आता बघा मी हा पार्ट जो ब्लाऊज आहे असा ठेवून घेतला. आता हे जे कट केलेलं आहे बाहीचा शेप आपल्याला फ्रंट बाजूने पाहिजे, तर याचा सेंटर हा जो शोल्डरपाशी ठेवायचा आणि अर्धा इंचावर आपल्याला ही शिलाई मारायची. त्याही साईडची बाही आपण बसवून घेऊया. दुसरी ही बाही आपण जॉईन केली. बघा एकदम फिनिशिंगमध्ये ही बाही आली. पुढचाही शेप खूप सुंदर आला. आता आपण फिटिंग करून घेऊया. सगळ्यात अगोदर फिटिंगला काय करायचं, ब्लाऊज उलटा करायचा आणि 1 इंचावर आपल्याला ही सरळ अशी रेष मारायची. 1 इंचावर आपल्याला हे शिलाई मारून घ्यायची असते, जेणेकरून फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही. बघा आपले हे पार्ट पण एकसारखे आलेले आहे. बघा खूप सुंदर दिसतंय. आता आपण फिटिंग कसं घ्यायची ते सांगते. आता जे आपली छातीचं माप होतं ते होतं 32चं. 8 दुने 16, 16 दुने 32 म्हणजे छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा. आता हा गळ्याचा सेंटर आहे, इकडून आपल्याला निशाण मारायचं आणि इकडं 8चं निशाण मारायचं. कंबर आहे आपला 28चं, तर मग ते किती झाले 7चं. 7 दुने 14, 14 दुने 28. तर आपलं हे फिटिंगचं निशाण इकडे आलं. ह्याही साईडने तुम्ही तसंच करणार. तुमचा जो पण कमरेचा भाग असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि तो इकडून सेंटरपासून वाटल्यास एक सरळ शिलाई म्हणजे रेष आखून घ्यायची, ज्याने आपल्याला लक्षात येईल हा आपला सेंटर आहे. ओके, तर वरच्या साईडनेही मी 8चं माप घेते. आता ही रेष तर आपली एकदम सरळ आलेली, मापही बरोबर येणारच. बघा, तर 32ची फिटिंग कशी घ्यायची प्रिन्स कटवर हे तुमचं या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळायला असणारच. आणि बाहीदंड घेऊया आपण 6.5चा. हे ब्लाऊज हातात थोडंसं लूज खूप छान दिसतं. आता सरळ आपण अशी शिलाई मारून घेऊया. व्यवस्थित पाठ बघत चला. याचा माप आपल्याला 6.5चं घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही शिलाई मी मारून घेतल्या. आता नेहमीप्रमाणे आपण फिटिंगच्या साईडच्या टिपा अशा मारायच्या 1.5 इंचावर. ओके, तर आपली ही फिटिंग झालेली आहे. ह्या साईडने आपण इंटरलॉक करून घेणार. आता आपण वरची जी नॉट बनवलेली आहे त्याला आपल्याला लटकन बसवायचे. तर बघा आता आपण ही जे नॉट बनवल्या होत्या त्याला लटकन बनवूया. तर नॉट ही नाजूक आहे, लटकन हे आपण नाजूकच बनवूया. मी असा त्रिकोण शेपमध्ये खालून राऊंड आणि असे त्रिकोण शेपमध्ये छोटे छोटे 2 अस्तराचे 2 मेन फॅब्रिकचे कपडा कट करून घेतला आहे. तर खालचा जो राऊंड साईड आहे तिकडे 1.5 इंचावर आपण अशी शिलाई मारून ते सरळवर असा पट्टा कपडा ठेवायचा आणि 1.5 इंचावर आपल्याला ही शिलाई मारायची. ओके, आता हे आपण असं सरळ करून घेऊया. आणि ही सरळ बाजूवर ही नॉड अशी ठेवायची आणि 1/2 इंचाची शिलाई आपल्याला मारायची. बघा नाजूक नॉडला नाजूक लटकन खूप सुंदर दिसतं. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची दोरी बनवायचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने आपला फायनल हा ब्लाऊज तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असा बनला. प्रिन्स कटचा शेपही छान आला
आणि पुढचा जो फिनिशिंग गळा आहे त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकतात. शोल्डर पण उतरणार नाही. हा क्रॉसमध्ये गेला याचा अर्थ तो शोल्डर व्यवस्थित आपला पॅक होईल. आणि गळ्याची हाईट तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही वाढवूही शकतात. जो मी 7चा घेतला तुम्ही 7.5 किंवा 6.5चाही घेऊ शकतात. आणि हा जो शेप आहे तुम्हाला जर जास्त फाकवायचा असेल तर हा राऊंड थोडासा तुम्ही वाढवू शकतात. पण हा जो शेप मी तुम्हाला सांगितला, आपल्याला खूप जणांना जास्त फाकलेले गळे आवडत नाही, त्यांच्यासाठी हा खूप छान गळा दिसेल आणि खूप असा नॉर्मली छोटाही नाही झालेला. तर मागची फिनिशिंग पण बघा खूप सुंदर आपली बनवली. काज बटन पण खूप छान झाली. तर मी मागचा पार्ट आणि बाहीचा सेपरेट असे व्हिडिओ बनवलेले, जसं जॉईंट कसा करायचा, मागची काज बटन पट्टी गळा कसा बनवायचा. तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघा, जेणेकरून हा जर ब्लाऊज तुम्हाला तसा करता आला नाही तर ते बघून तुम्ही मागचा पार्ट आणि बाहीचा पार्ट बनवू शकतात. आणि जर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं असतं तुम्हीही बोर झाले असते आणि तुम्हालाही खूप काही समजलं नसतं. आणि कित्येक जणांना मागचा पार्ट बनवता येतो, फक्त फ्रंट पार्टला तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा होता. तर मी आणि तेही महत्त्वाचं असताना याला शोल्डर किती घ्यायचं, मोंढा किती घ्यायचा आणि ह्या दोघांचा कित्येक जणांना हे समजतच नाही आहे तर शोल्डर कुठे जॉईन करायचा, तर तेही मी आत्ता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.